अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष पाडवी साहेब बोला. अध्यक्ष महोदय लोकसभा वेदी क्रमांक 6 अध्यक्ष महोदय शब्दाप्रमाणे 10:30 झालेले आहेत त्या. अक्कलकुवा नाही, पुढे तालुक्यातील गेलोय पाडवी साहेब चालू करा. अक्कलकुवा तालुक्यातील हा पुढे गेली तुमची अक्कलकुवा 4 नंबर. तालुक्यातील जे शेतकरीच्या नावाने नर्मदामध्ये जमीन गेली आहे म्हणून पुणे यांच्या अहो योगेश सागर साहेब असं करून चालतंय का? 10:30 झालेले आहेत, अजून 3 लक्षवेधी आहेत. संधी दिली ना. एका लक्षवेधी जवळजवळ 15 मिनिटापेक्षा जास्त चाललेली आहे. पाडवी साहेब घ्या आपण पुढं. अध्यक्ष महोदय जे बुडी क्षेत्रामध्ये ते जमीन जात नाही, पण तिथले जे अधिकारी किंवा त्यांच्या संगम मताने तो नर्मदा बचाव आंदोलन बरोबर तो त्यांचा मुलगा किरसिंग हुण्या वसावे फिरत होता आणि म्हणून अधिकाऱ्यांच्या संगम मताने सागर साहेब 10:31 झालेले आहेत. त्या 15 मिनिटं आपण लक्षवेधी घेतलेले आहे. असं करून कसं चालतंय? मंत्री महोदय यांचा एक प्रश्न होऊ द्या आणि सन्मान्य सदस्य किसन काथोरे साहेबांचा एक आक्षेप 2 मिनिटं मंत्री लागेल. महोदय अजून 2 लक्षवेधी राहिलेले आहेत. त्या 2 पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या प्रत्येक लक्षवेधीला एक प्रश्न विचारू द्या. खूप आग्रहाने बोलत असं आहे. कसं असतंय? कामकाज पुढे गेलं पाहिजे. मंत्री महोदय कामकाज आपण पुढे ढकललं पाहिजे. पाडवी साहेब आपण चालू करावं. चल सगळे काय बिगर यायचे येतील का? चल अध्यक्ष महोदय त्या किरसिंग वसावे आणि त्यांच्याबरोबर जे आंदोलन करत होते आणि म्हणून अधिकाऱ्यांना त्यांच्या हातात धरून त्या हुण्या रोप्याचे जमीन किंवा घर हा बुडी क्षेत्रामध्ये नाही आणि तरी त्याला नाशिक आयुक्त आणि त्यांच्याकडून जिल्हा अधिकारी त्यांच्याकडून त्याला घोषित केला आहे. पण मी मंत्री महोदयांना हे पुरावा साथी देतो आहे, कारण ते जमीन बुडी क्षेत्रात नाही. आज भी त्यांचे सातबारे ते होणे रुपयाचे 4 मुले आहेत, त्यांच्या सातबारे माझ्या हातात आहे. ते कुठेच नोंदणे आजच्या सातबारा त्यांच्या नावावर आहे. तरी एवढे वर्ष त्याला जे जमीन दिली आहे ते शासन ताब्यात घेणार आहे का, हा पहिला प्रश्न. ज्या हुण्या रूपाला त्यांना 8 नंबर किंवा त्यांच्या स्वतःचे पुनर्वसन मध्ये त्याला घर नंबर, घराच्या उतारा, घराच्या जागा दिला आहे, ते सुद्धा रद्द करण्यात यावं, कारण तो बुडी क्षेत्रात नाही. ज्या अधिकारीने ते मिळून संगम मताने त्यांना बुडी क्षेत्रात दाखवलं असेल त्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री आहे. महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आमशा पाडवी यांनी जो प्रश्न उपस्थित केला हे 2004चे आणि 2005च्या दरम्यानचे जे शासन निर्णय आहे तत्कालीन GR नुसार यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यात आलेला आहे. आज याला बराच कालावधी झालेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी सन्मान्य सदस्यांनी आता जे सातबारा अजून ते सांगतात की सातबारा हे सन्मान्य सदस्याच्याच नावाने, सन्मान्य सदस्यांनी जी तक्रार केली की सातबारा त्या जो कोणी किरसिंग हुण्या वसावे यांच्याच नावाने आहे, असं जर असेल अध्यक्ष महोदय तर ही चूक आहे. त्यामुळे या प्रकरणी जर प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला दाखला दिला गेला असेल आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिल्यानंतर जर त्यांना जमीन वितरित करण्यात आली असेल अतिरिक्त, असं रेकॉर्डवरून दिसून येते. आणि हे दिसून येते की त्याची जी पूर्वीची जागा ज्याच्यामुळे त्याला प्रकल्पग्रस्त दाखला दिला गेलेला आहे ती जागा ती बुडीत क्षेत्रात येत नाही, किंवा विभागाचं असं म्हणणं आहे की ती जागा अंशतः बुडीत होते. जेव्हा धरण पूर्ण जलाशय क्षमता जेव्हा भरून जाते तेव्हा ही जमीन काही प्रमाणामध्ये बुडीत क्षेत्रात येते. त्यामुळे या प्रकरणी जर
ते बुडी क्षेत्रात असेल तर ती जमीन शासनाच्या नावाने व्हायला पाहिजे, त्याशिवाय प्रकल्पग्रस्ताचा दाखला देता येत नाही. आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला दिला गेला असेल आणि नंतर जमीन मोबदल्यामध्ये जमीन जर दिली गेली असेल तर मूळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने असता कामा नये. त्यामुळे सन्मान्य सदस्य आमच्या पाडवी साहेबांनी या संदर्भामध्ये सखोल तक्रार डिटेल तक्रार करावी, याची सखोल चौकशी